विधानसभा निवडणुकांपूर्वीच पंढरपूरमध्ये स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा फोटो लावण्यावरून मनसे उमेदवार दिलीप धोत्रे आणि भालके पुत्र भगीरथ भालके, अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यात। तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या विधानसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचे दौरे सध्या वाढले असून त्या दर्यापूर मतदारसंघात तळ ठोकून असल्याचंही कळतंय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवातून सावरत नवनीत राणा यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। या मतदारसंघात नवनीत राणांचे सातत्याने दौरे वाढले आहेत। गणपती, दुर्गा उत्सव, आभार दौरा सांगत या निमित्ताने त्या गाठी भेटी देत लोकांशी संवाद साधताय। महायुतीकडून या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांनी माझी उमेदवारी पक्की आहे असा दावा करत दर्यापुरात तळ ठोकलेला आहे। शिवाय राणांच्या वारंवार होणाऱ्या या मतदारसंघाच्या दौऱ्यांवर संशय घेतला आहे। दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ होता कामा नये। जे भाजपचे इच्छुक उमेदवार आहे, जे बिचारे इतके वर्ष मेहनत करतात माझ्यासारखे, तिसरा कोणतरी येणार, खोटं दाखवणार आणि तिकडे साडेवाटप करणार आणि उद्या स्वतःलाच उमेदवार म्हणून दाखवेल। तर मी काही जास्त त्या गोष्टीला लक्ष देत नाही, मी माझं काम करतो। दर्यापूर मतदारसंघात शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांनी दावा केल्यानंतर भाजपच्या नेत्या नवनीत राणा आक्रमक झाल्या। दर्यापूर विधानसभेत देखील भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार असं ठासून सांगत या मतदारसंघात बाहेरचं पार्सल आता येणं नाही असं त्यांनी सांगून टाकलंय। आमच्या अमरावती जिल्ह्याचा उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमळचे सिंबलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल, त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे। दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ असून याच मतदारसंघातून 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अभिजित अडसूळ आमदार होते। इतकंच नाही तर याच मतदारसंघातून आमदार राहिलेले बळवंत वानखडे ज्यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव केला। अमरावतीच्या खासदारकीची माळ वानखडेंच्या गळ्यात पडल्यानं आता महायुती या मतदारसंघाचा इतिहास पाहून धडा घेऊन मतदारसंघातून अडसूळांना उतरवते की राणांना हे येणारा काळच ठरवणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।